तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मागील त्याला कृषी पंप योजनेचा फॉर्म आहे तो कसा भरायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला वेबसाईट आहे, त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला भेटून जाईल। त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि वर ऑप्शन दिसतो लाभार्थी सुविधा, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं। तुम्ही पहिला फॉर्म जर भरला असेल तर अर्जाची स्थिती त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही पाहू शकता तुमचा पहिला अर्ज, आणि नवीन अर्जासाठी अर्ज करावा क्लिक करा। त्यानंतर असं पेज ओपन होईल, त्यावर तुम्हाला ऑप्शन दिसतोय इंग्लिशमध्ये असेल तर ते मराठी करून घेऊया आपण। तर मराठी केल्यानंतर बघा असा फॉर्म आहे तो ओपन झाला, तुम्हाला तिथे पहिला ऑप्शन दिसतो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा। तर त्यासाठी तुम्ही पहिला डिस्ट्रिक्ट आहे हे सिलेक्ट करा। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे ऑप्शन दिसतो तालुकाचा। तर पहिला आपण डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्या। आपलं इंग्लिश होतं, आपण आता मराठी केलं आहे। तर आपण आपला जो जिल्हा आहे तो सिलेक्ट केला आहे। त्यानंतर आपला जो तालुका तो तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचं गाव आहे, हे गाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो गट क्रमांक आहे तो तुमच्या लक्षात, तुमचा जर सिंगल असेल तुमच्या एकट्याचा तर तुम्ही तो लिहा, किंवा तुम्ही एकत्र असाल तर त्याचं तुमचं म्हणजे कोण हरकत असं प्रमाणपत्र असतं ते तुम्हाला इथे द्यावं लागेल। तर त्यासाठी तुम्ही तिथे क्लिक करा गट क्रमांकावर। ते झाल्यानंतर तुम्हाला इथं हे दिसते ऑप्शन बघा ATL, किंवा तुम्ही जो कोणती जी स्कीम घेतली असेल कुसुम योजना, तर त्या अर्जाला तुम्हाला म्हणजे ते लोक हे भरू शकत नाही। तर तुम्ही हे लक्षात, तुम्ही हे पहिल्या ज्या योजनेचा लाभ घेतला असं तुम्ही फॉर्म भरू नाही शकत। तर आपण गट क्रमांक टाकायला तुम्हाला जी तुमची पंपाचे त्यासाठी पण तेच टाकायचं तुम्हाला, आणि तुमचा कोणता पंप आहे सेल्फ ते टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे, शेअर करायचं त्या गट नंबरमधून। तुमची जमीन किती एकरची शेअर करायची, तुमची जमीन कमी असेल तर तुम्हाला 3 HP पेक्षा कमीचा पंप भेटेल। त्यानंतर खाली तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकायचा, खाली तुम्हाला तुमचा परत जो घर क्रमांक असेल तो टाकायचा। त्यानंतर तुमचा जिल्हा पुन्हा टाकून घ्यायचा, गाव टाकून घ्यायचं आहे, जिल्हा टाकायचा आहे, आणि तालुका पण तुम्हाला इकडं टाकून घ्यायचा आहे। ते टाकल्यानंतर तुम्हाला परत तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो पण तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। तर आपण टाकून घेऊया। आणि इथं आधार कार्ड नंबर व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे, तर मला नाही करायची, तुम्ही करत नाही, पण तुम्हाला हे करावं लागेल। तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो तुम्हाला टाकून तुम्हाला ते आधार कार्डने व्हेरीफाय करावं लागणार आहे। त्यानंतर पिनकोड सिलेक्ट करा आणि तिथे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून द्या। तर त्यानंतर खाली आधार कार्ड व तुम्हाला UDI तुम्हाला ते लिंक करायचं, त्यासाठी याचं क्लिक करा। ते क्लिक केल्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून ते ॲटोमॅटिक तुम्हाला OTP आल्यानंतर ते होऊन जाईल तुमच्या आधार कार्डची। ठीक आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर खाली ऑप्शन आहे बघा, त्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही जातीचा प्रकार कोणता आहे ते तुम्ही सिलेक्ट करा। पुन्हा सिंचन प्रकार कोणता आहे ते पण तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथं, ते पण तुम्ही सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुमचं सिंचन प्रकार कोणता आहे, तुमचं ओपन आहे किंवा वेअर आहे, तर आपण वेअर केली। त्यानंतर तुमचा जो किती फूट आहे तुमची वेअर ते तिथे तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर खाली ऑप्शन आहे तुमचं, तुम्ही वीज कोणता आहे ते करायचं आहे। पाण्याचा प्रकार कोणता, हार्ड आहे सॉफ्ट आहे तर हार्ड करूया। त्यानंतर खाली ऑप्शन बघा, तुम्ही मागचं कोणतं पीक घेतलं, खरीप किंवा कोणतं पीक होतं ते सिलेक्ट करायचं तुम्हाला, किंवा हंगामी होतं तर खाली पण तेच करायचं तुम्हाला। कोणतं पीक घेतलं आहे ते तुम्हाला जे सिलेक्ट करायचं आहे, आणि तुम्ही किती पिके घेतली 1 किंवा 2 त्या आकड्याचे तुम्हाला टाकायचं आहे। ते पूर्ण तुम्ही टाकून घ्या। आणि बघा तुम्हाला किती HPची मोटर पाहिजे तुम्ही स्वतः सिलेक्ट करा, कारण ते तुमची किती जमीन त्यानुसार ती जमीन ते तुमच्या HPची मोटर येऊन जाईल। जमीन जर कमी असेल तर तुम्हाला 3 HPची मोटर भेटेल, जमीन जास्त असेल तर ॲटोमॅटिकली 5 HP, 5 एकरपेक्षा जास्त तर तुमची जी मोटर आहे तिची HP वाढेल। तर बघा इथं तुम्ही ते सिलेक्ट करून घ्या पंप कोणता पाहिजे तुम्हाला। त्यानंतर पंपाचा प्रकार DC का कोणता करंट आहे ते DCच करा। त्यानंतर तुम्हाला कोणता पंप पाहिजे, पाण्यातला की बाहेरचा, आपण पाण्यातला केला म्हणजे विहिरीसाठी तर सबमिटवर क्लिक करायचं तुम्हाला। त्यानंतर श्रेणी काय तुमची, तर खाली पंप श्रेणी वॉटर करायची, आणि तिथं ऑटोमॅटिकली 3 HPचा ऑप्शन येऊन जाईल। त्यानंतर खाली तुम्हाला बँक ऑप्शनचा दिसतोय, खाली तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे ज्यात तुम्हाला ती सबसिडी भेटणार आहे। तर खाली तुमचा जे बँकचा अकाउंट नंबर आहे तो टाका, IFSC कोड पण टाकायचा तुम्हाला, खात्याचं नाव पण टाकायचं इथं। त्यानंतर IFSC कोड टाकून घ्या। आपण सध्या फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी काही पण टाकतोय, पण हा फॉर्म तुम्हाला एकदम व्यवस्थित भरायचा। तुम्ही हे एक तुम्हाला फक्त स्टेप सांगितले कसा हा फॉर्म भरायचा आहे। तर त्यानंतर तुम्ही बाकीचं बँकचा प्रकार कोणते बँकेत ना SBI वगैरे हे करायचं, आणि
तुमच्या जे कुठं आहे ती बँक, ते तुमच्या गावाचं नाव कधी कोणती बँकेच्या कुठं शाखायचं टाकायचं. त्यानंतर खाली टिक मार्कवर क्लिक करायचं तुम्हाला आणि खाली तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहे अपलोड करायचे. इथं बघा तुमचे जो 7/12 उतारा तो लागणार तुम्हाला. नंतर पासबुक लागेल किंवा तुमचं रद्द करायचं एक पासपोर्ट फोटो लागेल तुमचा. खाली ते न हरकत दाखवा तुमचं जे एकत्र जमीन असेल हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचं आहे. तर तुमचं OBC सर्टिफिकेट, तुमचं OBC असेल ST असेल ते सर्टिफिकेट इथे तुम्हाला लागणार आहे. तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे. जर काही इश्यू असेल तर कमेंट नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.